श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज ज्येष्ठ महिन्यातील दुसरा गुरुपुष्प अमृत योग आलेला आहे. या योगामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा केली जाते. विनायक चतुर्थी गजलक्ष्मी योग आलेला आहे. हा महासंगम जो आहे तर तो आज जुळून आलेला आहे. त्यामुळे आज सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपल्याला काही उपाय करायचे आहे. घरामध्ये सुखसमृद्धी यावी, आर्थिक समस्या दूर होण्यासाठी, मुलाची भरभरून प्रगती होण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण हा आजचा दिवस जो आहे हा तुम्ही साधासुद्धा समजू नका. या सर्व योगाच्या एकत्रित महत्त्वामुळे हा दिवस जो आहे हा स्थैर्य, समृद्धी, आर्थिक समस्या दूर करणार आहे आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी चमत्कारिक म्हटला गेलेला आहे. कारण विनायक चतुर्थी ही भगवान गणपतीशी संबंधित आहे. बुद्धी आणि विघ्न दूर करणारे देवता त्यांची आज तिथी आहे. तर गुरुपुष्प अमृत योग हा माता लक्ष्मी आणि गुरुग्रहाच्या कृपेचा काळ म्हणून ओळखला जातो. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने यश हे नक्की मिळत असते. जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्या मुलाचे संकट दूर होतात. गुरुपुष्प अमृत योगामुळे घरामध्ये स्थिरता आणि लक्ष्मी स्थिर राहते. पैशाच्या सर्व समस्या ह्या दूर होत असतात. घरामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि लक्ष्मीचा वास हा कायम आपल्या घरामध्ये राहत असतो. लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही निघून जात नाही. नवीन उद्योग किंवा तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय चालू करायचा असेल किंवा एखादं तुमचं बंद पडलेलं काम असेल ते चालू करायचं असेल किंवा नवीन गुंतवणूक करायची असेल तर हा दिवस जो आहे तर हा सुयोग जुळून आलेला आहे. हा 3 वेळेमध्ये हा गुरुपुष्प अमृत योग आलेला आहे. हा तिसऱ्यांदा गुरुपुष्प अमृत योग आलेला आहे. जेव्हा कुंडलीत किंवा गोचरात गुरु आणि चंद्र एकमेकापासून केंद्रस्थानी असतात तेव्हा ते युतीत असतात. गज म्हणजे हत्ती, बुद्धी म्हणजे शक्तीचे प्रतीक आणि केशरी म्हणजे सिंह, शौर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. म्हणूनच आजचा या योगाचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. तर व्यक्तीला मानसन्मान, उच्च पद, तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं, मानसन्मान मिळावा, त्यासाठी हा एक उपाय जो आहे तर तो तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर करणार आहे. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असा अतिशय प्रभावी असा म्हणून आज गुरुपुष्प अमृत योगाच्या दिवशी वार गुरुवार आहे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही काहीही नाही केले तरीही चालेल, पण संध्याकाळी आपल्याला 6 किंवा 5:30 दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने सर्व समस्या या दूर होतात. नकारात्मक शक्ती जी आहे ही पूर्णतः संपेल. मुलाची, पतीची इतकी प्रगती होईल की घरामध्ये सुखसमृद्धी ही सर्वांनाच लाभेल. कारण आज गुरुपुष्प अमृत योग आहे. या योगासोबतच विनायक चतुर्थी आलेली आहे. म्हणून जीवनातील सर्व संकट दूर करणारे जे विघ्नहर्ता आहे तर त्यांची पूजा केली जाते. म्हणून हा उपाय आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे, कसा करायचा आहे आणि आपण या व्हिडिओबरोबर असा एक प्रभावी उपाय बघणार आहोत जो मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती या उपायाने होणार आहे. तर उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम गण गणपतये नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, ज्येष्ठ महिन्यातील हा तिसरा गुरुपुष्प अमृत योग आलेला आहे. त्यानंतर हा जो योग आहे तर हा आपल्याला पुढच्या वर्षी 2027मध्ये पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला अचानक धनलाभ पाहायचा असेल किंवा तुम्हाला मिळवायचा असेल किंवा मुलाच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये अचानक मोठी प्रगती होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूपच प्रभावी आहे. तुमच्या घरातील जेवढी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होत असते. घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी चालू होते.
म्हणूनच आजच्या दिवशी तुम्ही हा जर उपाय घरामध्ये केला तर सर्व समस्या, संकट हे दूर होणार आहेत. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये भरभरून यश मिळणार आहे. तुमच्या प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होणार आहेत. बघा, हा त्रिग्रही योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आवर्जून संध्याकाळी थोडासा वेळ काढायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे. तर पहा, हा योग जो आहे हा प्रामुख्याने आर्थिक सुबत्तेसाठी, म्हणजेच घरामध्ये आर्थिक समस्या दूर होण्यासाठी, त्यासाठी हा दिवस जो आहे हा संबंधित आहे. जेव्हा शुभग्रह हा विशेषतः गुरु आणि शुक्र अनुकूल स्थितीमध्ये असतात तेव्हा गजलक्ष्मी योग तयार होत असतो. या प्रभावामुळे व्यक्तीची दारिद्र्य, गरिबी दूर होते आणि पैशाच्या सर्व समस्या दूर होतात. घरामध्ये पैसा येऊ लागतो. अलक्ष्मी घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी वास करते. ती घर सोडून कधीही निघून जात नाही. नवीन व्यवसाय, नवीन काम किंवा नवीन ऊर्जा आपल्या मनामध्ये संचार करत असते. कारण हा इतका महत्त्वाचा महासंगम जुळून आलेला आहे. जेव्हा हे सर्व योग एका दिवशी येतात तेव्हा सृष्टीतील सकारात्मक ऊर्जा ही आपल्याला मिळत असते. अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमचे एखादं काम राहिलेलं आहे किंवा त्या कामामध्ये तुमची प्रगती होत नसेल, व्यवसाय थांबलेला असेल किंवा एखादं काम करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात, त्यामुळे गजकेसरी योगामध्ये तुम्ही जर उपाय करत असाल तर आपल्याला बुद्धी, रक्षण आणि संरक्षण प्राप्त होते आणि आपल्या मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होऊन दीर्घकाळ आपल्या घरामध्ये धन, ऐश्वर्य, धनसंपत्ती ही टिकून राहते. घरामध्ये वादविवाद कमी होतात. आता आपल्या घरामध्ये एखादं क्षुल्लक कारणावरून वादविवाद होत असेल, कटकटी जाणवत असेल, तर घरामध्ये कोणत्याही कामाला तुम्हाला यश मिळत नसेल, तुम्ही पैसा कमवत आहात, त्या पैशामध्ये तुम्हाला चांगली प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होण्यासाठी जो आलेला पैसा आहे तर तो पैसा घरामध्ये टिकावा, पतीची उद्योग व्यवसायामध्ये भरभरून प्रगती व्हावी. त्याचबरोबर या शुभ योगामध्ये कोणतेही उपाय तुम्ही करता, जसं की विनायक चतुर्थी आहे तर हे साक्षात बुद्धीचे देवता गणपती बाप्पाला समर्पित आहे. त्यामुळे हा महासंगम जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे. गुरु आणि बुद्धीचे देवता गणपती बाप्पाला म्हटले गेलेले आहे. म्हणूनच असं म्हटलं जाते की ज्या घरामध्ये या त्रिग्रही योगामध्ये पूजा केली जाते तर त्या घरामध्ये सुखसमृद्धी ही प्राप्त होत असते. म्हणून आपल्याला हा उपाय छोटासा आहे, पण हा आपल्या देवघरासमोर करायचा आहे. नंतर उंबरवट्यावर आपल्याला ही वस्तू जाळायची आहे. ही वस्तू खूपच गुप्त वस्तू आहे जी आपल्याला जाळायची आहे. तर काय करायचं आहे, तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी 5:30 वाजता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक छोटंसं जे कापूराचं भांडं आहे तर ते लागणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला या भांड्यामध्ये काही वस्तू घ्यायच्या आहे. ज्या वस्तू आहेत तर तो कोणताही शत्रू तुमचा असेल जो तुमच्या तोंडावर गोड बोलतो आणि माघारी तुमच्याबद्दल कारस्थान करत असतो, तुमच्याबद्दल वाईट बोलत असतो, तुम्ही किती मेहनत करता किंवा तुम्ही किती कष्ट करता या उलट तो शत्रू जो आहे तर तुमच्याबद्दल अफवा पसरत असतो. म्हणून तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता येते, कोणत्याही कामामध्ये तुमचं मन लागत नाही. जेव्हा एखादा शत्रू त्रास तुम्हाला होत असतो तेव्हा आपण कितीही चांगला विचार करावा किंवा कोणतेही काम चांगले जरी केले तरी घरामध्ये पैसा हा टेकत नाही. नकारात्मक शत्रू त्रास हा आपल्याला लागलेला असतो तेव्हा आपल्याला नजर लागलेली असते. ही नजर दृष्ट काढण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूपच प्रभावी आहे. म्हणूनच हा उपाय केल्याने पतीची, मुलाची खूप प्रगती होणार आहे. कारण ही एक चमत्कारिक वस्तू म्हटली गेलेली आहे. तीच आपल्याला उंबरवट्यावर आणि आपल्याला आपल्या देवघराजवळ अशा पद्धतीने जाळायची आहे. गुरुपुष्प अमृत हा योग जो आहे तर सिद्धयोग आणि नक्षत्रापैकी म्हणजेच 27 नक्षत्रापैकी एक नक्षत्र पुष्प नक्षत्र म्हटला गेलेला आहे. हा नक्षत्राचा राजा म्हटला गेलेला आहे. जेव्हा गुरुवारी नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्प अमृत योग तयार होतो. म्हणूनच या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर गुरुग्रह म्हणजे बृहस्पती हा ज्ञान, संपत्ती आणि मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती आणून देण्यासाठी हा योग जो आहे तर तो खूपच प्रभावी भाग्यकारक ग्रह म्हटला गेलेला आहे. कारण गुरुवार हा बृहस्पतीचा वार आहे, नक्षत्राचा राजा म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच हा लक्ष्मी देवीचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो.
म्हणूनच आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे. ज्या दिवशी ब्रह्मांडातून किती सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये पृथ्वीवर संचार करत असते, त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, एखादा शत्रू असतो जो आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला गोड बोलत असतो किंवा नजरदोष शत्रुबाधा असेल तर ती दूर होते. तर पहा, काही व्यक्ती असे असतात की ते आपल्याबद्दल अफवा पसरवत असतात किंवा आपण जे प्रगती करत असतो तर त्या प्रगतीवर जळत असतात. पहा, एखाद्या ठिकाणी जर आपण साखर टाकली तर तिथे मुंग्या लागत असतात. तसंच एखाद्या व्यक्तीचं असते, जिथे गोड बोलले जाते तर त्या व्यक्तीचं खरं ठरले जाते. जी चांगली व्यक्ती असते तर ती तोंडावर बोलत असते. म्हणूनच अशा पद्धतीने आपल्याला कळत नाही की खोटं कोण बोलते आणि खरं कोण बोलते. अशा नजरदोष आहे तर तो आपल्या मनामध्ये संचार करत असतो. त्यामुळे गोड बोलते किंवा कोणी वाईट बोलते यातील फरक जाणून घेण्यासाठी आजच्या संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे. तर या दिवशी तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी संध्याकाळी 5:30 वाजता येणार आहे. तर कोणतीही शत्रू आहे तर त्या शत्रूचा मुळासकट नाश होणार आहे. हा उपाय केल्याने शत्रूची वाईट नजर, शत्रू त्रास, नकारात्मकता आपल्या घरावर आणि आपल्या मुलाला लागणार नाही, पतीला लागणार नाही. म्हणूनच आपल्या घरामध्ये ही एक वस्तू आहे, ती दुसरी तिसरी कोणतीही नसून ती आपल्या घरामध्ये सहज मिळणारी वस्तू आहे. तर या वस्तूला वास्तुशास्त्रामध्ये नकारात्मकता किंवा नजरपीडा दूर करण्यासाठी ही वस्तू घेतली जाते. तर आपल्याला भीमसेन कापुराच्या 5 वड्या घ्यायच्या आहे. कापूर हा शुद्ध असतो, आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर काढत असतो. त्यानंतर 2 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये तूप घ्यायचं आहे. आणि ही जी वस्तू आहे जी स्वयंपाकघरातली आपल्याला घ्यायची आहे तर 7 काळे मिरी घ्यायचे आहेत. कारण हे काळे मिरी जे आहे तर घरातील सर्व त्रास, नकारात्मकता, शत्रू त्रास हा कमी करत असतो. म्हणूनच आपल्याला काळी मिरी घ्यायची आहेत. पहा, तुम्ही काळे मिरी जे आहेत तर हा इतका प्रभावी उपाय आहे. काळे मिऱ्याचा केल्याने आपल्या घरातील जेवढेही त्रास आहे तर ते दूर होत असतात. कारण वास्तुशास्त्रामध्ये काळ्या मिऱ्याला नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारं आणि सर्वात शक्तिशाली वस्तू म्हटली गेलेली आहे. ही वस्तू जेव्हा आपण कापुरासोबत उंबरवट्यावर किंवा आपल्या देवघरासमोर देवाजवळ जाळतो तेव्हा घरामध्ये सुख समृद्धीही प्राप्त होते. घरातील नकारात्मक आणि पॉझिटिव्ह घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संचार करत नाही, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही संचार करत असते. आपण काळी मिरी कापुरासोबत प्रज्वलित करतो तेव्हा घरातील वास्तुदोष, पितृदोष आणि कुठलाही वाईट दोष असेल तर तो नष्ट होतो. तर आपल्याला कोणत्या वेळी हा उपाय करायचा आहे तर 5:30 वाजता हा उपाय आपल्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोरच करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे तर हा उपाय करण्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाची किंवा तेल असेल किंवा तुम्ही तिळाचं तेल असेल तर त्याचा एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी काळी मिरी घेतलेली आहे तर ती तुपामध्ये 15 ते 20 मिनटं असेच भिजवत ठेवायच्या आहेत. आणि त्यामध्ये अखंड 2 फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. तर संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुमचा उंबरवटा स्वच्छ करायचा आहे गंगाजलाने आणि गोमूत्राने. त्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला स्वस्तिक किंवा माता लक्ष्मीचे पावलं हे काढलेले असावे, सकाळी काढायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला एका दिशेला, पूर्व दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे कापुराचं भांडं घेतलेलं आहे तर ते आपल्याला देवघरामध्ये घेऊन जायचं आहे पहिल्यांदा. त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो आहे तर तिथे आपल्याला कापुराचं भांडं ठेवायचं आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर एक एक कापुराची जी वडी आहे ती टाकत आपल्याला त्यावर एक लवंग, एक आपल्याला काळी मिरी टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे, श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र तुम्ही म्हणू. या कापुराच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम तांदूळ टाकायचे आहेत. तांदूळ टाकल्यानंतर आपण जे काळी मिरी भिजवलेली आहे तर ती सर्व या तांदळावर टाकायची आहे. त्यावर आपल्याला कापुराच्या 7 वड्या घेतलेल्या आहेत तर त्या वड्या टाकायच्या आहेत. त्यानंतर त्यावर लवंग टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे प्रज्वलित करायचं आहे. मुख्य उंबरवट्यावर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे.
त्यानंतर ओम महालक्ष्मी देवे नमः किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे किंवा तुमची वास्तुदेवता आहे तर त्यांचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर माझ्या घरातील शत्रुत्रास, नकारात्मकता, संकट, विघ्न हे दूर होऊ द्या आणि माझ्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहू द्या. कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ द्या. माझ्या पतीच्या जीवनामध्ये जे अडथळे आहेत तर ते दूर होऊ द्या. प्रत्येक कामामध्ये मला यश मिळू द्या. माझ्या मुलांबाळाचं रक्षण करा. त्याचं संरक्षण कवच जे आहे त्या संपूर्ण कुटुंबाला तुमचं लाभावं म्हणूनच अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. बघा, काळी मिरी जळत असताना त्यामधून तिखट आणि उग्र धूर निघत असतो. तो तुमच्या जीवनातील सर्व वाईट शक्तीचा नाश करतो आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट करत असतो. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्राप्त होते आणि 24 तासामध्ये घरामध्ये तुम्हाला सकारात्मकता जाणवत असते. तुमच्या घरातील वातावरण जे आहे तर ते शुद्ध आणि सात्विक होते. घरामध्ये सुख आणि शांती आपल्याला लाभत असते. त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी करायचा आहे. तर एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. कपड्यावर आपल्याला काय करायचं आहे तर 2 लवंग घ्यायचे आहेत आणि 1 हळकुंड घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला 11 जे अखंड तांदूळ आहे तर ते घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे आणि याची पिवळ्या रंगाचा जो कपडा घेतलेला आहे तर त्याची पोटली तयार करायची आहे आणि या पोटलीवर आपल्याला काही मंत्र म्हणायचे आहेत. हे मंत्र म्हटल्याने आपल्या मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होते. तर मंत्र असा आहे, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. हा गणपती बाप्पाचा खूपच प्रभावी मंत्र आहे. हा मंत्र म्हटल्याने मुलांच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या येत नाहीत. अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होते. पिवळा रंग बृहस्पती ग्रहाशी जोडलेला आहे. या उपायाने मुलाचा गुरुग्रह हा मजबूत होतो. त्यांना स्थिरता आणि स्थैर्य आणि बुद्धीमध्ये प्रगती होते. अभ्यासामध्ये भरभरून यश मिळते. म्हणूनच त्या कापुराचे जे साहित्य आहे तर ते आपल्याला एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे. त्यानंतर त्या कापुराच्या भांड्यातील सर्व साहित्य आपल्याला प्रज्वलित करून याचा धूर जो आहे हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि उंबरवट्यावर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. यामुळे मुलांची भरभरून प्रगती तर होते पण त्याच्या जीवनामध्ये कोणतेही संकट, विघ्न येत नाही. बुद्धीमध्ये प्रगती होते. म्हणून हा उपाय करून पहा. सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.